चला पाहूया महत्त्वाच्या टॉप 10 बातम्या। काल घडलेल्या बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम बाहेर IPL 2025 चॅम्पियन RCBच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजय रॅली आणि सत्कार समारंभात मोठी दुर्घटना घडली असून या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे। बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का। खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। ते लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। सिंहगड किल्ल्यावरील बेकायदा बांधकामावर कारवाई पूर्ण झाली आहे। सुमारे 20,000 चौरस फूट बेकायदा बांधकामे हटवली गेली आहेत। त्यानंतर राज्य अभिषेक दिनाच्या पूर्वी किल्ला पर्यटनासाठी सुरू केला आहे। ठाकरे गटातले काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहेत। एकूण 5 खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं सूत्रांनी सांगितलं आहे। ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। खरं बोलणं आणि नाराजगी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे। योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं बडगुजर यांनी म्हटलं आहे। राज्यातील लाडक्या बहिणींची फसवणूक आहे, या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत। निवडणुकीत पात्र अपात्र न पाहता मत घेण्यासाठी केलेला हा प्रकार आहे। अपात्र महिलांना सोबत घेऊन न्यायालयात जाणार आहोत असा थेट इशारा सरकारला बच्चू कडू यांनी दिला आहे। राज्य सरकार आगामी काळात ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहे। यासाठी पुढील 2 वर्षात 5,000 इलेक्ट्रिक बसची खरेदी केली जाणार आहे। यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होईल। पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता मराठा समाजाने विवाह आचारसंहिता तयार केली आहे। मराठा समाज जागा हो, मुलीच्या रक्षणाचा धागा हो, आपली लेक आपली लढाई अशी भूमिका मांडली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या तिकिटाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तत्काळ तिकिटांची ऑनलाईन बुकिंग आता त्याच व्यक्तींना करता येणार आहे ज्यांच्या आधार कार्डचे ऑथेंटिकेशन पूर्ण झालेलं आहे। सूर्यकुमार यादव याने IPLच्या 18व्या मोसमात सर्वोत्तम कामगिरी करत मुंबई इंडियन्सला क्वालिफायर 2 पर्यंत पोहोचवण्यास निर्णायक भूमिका बजावली। सूर्याने या कामगिरीच्या जोरावर स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुरस्कार पटकावला। अशा टॉप 10 बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र। पहा जागृत, राहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।